आणि यानंतरची बातमी पश्चिम आशियामधल्या युद्धासंदर्भातली। इराणचं नौदल आम्ही संपवलं असं ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणी लष्करावर आमचं नियंत्रण असल्याचं म्हटलंय। अमेरिकेनं मोठा विजय प्राप्त केलाय। इराणची क्षेपणास्त्र ड्रोन क्षमता नष्ट केली आहे। महिनाभर युद्ध सुरू पण आमचं लष्कर ताकदवान आहे। इराणला अण्वस्त्र सज्ज होण्यापासून आम्ही रोखलं। इराणच्या अत्याचारी सत्तेनं त्यांच्याच 45,000 लोकांची हत्या केली। आम्हाला पश्चिम आशियातील तेलाची नैसर्गिक वायूची गरज नाही। सामरिक उद्दिष्ट आम्ही पूर्ण केली आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो आघाडीनं इराण विरोधात सैन्य पाठवावं अशी मागणी केली होती। त्याला आता नाटोनं सडेतोड उत्तर दिले। बघूयात। युद्धात कोणत्याही प्रकारे आम्ही सहभाग घेणार नाही असं कीर स्टार्मर यांनी सांगितलंय। ब्रिटनचे पंतप्रधान आहेत। इटली थेट युद्धामध्ये उतरणार नाही असं इटलीच्या अध्यक्षा जॉर्जिया मेलोनी यांनी सांगितलंय। स्पेन युद्धात उतरणार नाही असं स्पेनचे पेड्रो सांचेज यांनी सांगितलंय। परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितलं। या निमित्तानं नाटोची पार्श्वभूमी आणि आवाकाही समजून घेऊयात। नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचं लघुरूप म्हणजे नाटो। 32 देशांची लष्करी आणि राजकीय सहकार्य करणारी ही संघटना। दुसऱ्या महायुद्धानंतर 4 एप्रिल 1949 ला 12 देशांच्या नाटो संघटनेची स्थापना झाली। सदस्य देशांचं सर्वांनी मिळून संरक्षण करणं हा उद्देश होता। सदस्य देशांवरील हल्ला हा सर्व 32 देशांवरील हल्ला समजला जातो। रशियासोबतचं शीतयुद्ध संपल्यानंतर नाटोचा विस्तार झाला। नाटोमध्ये 30 युरोपियन आणि 2 अमेरिकन देश आहेत। 2023 मध्ये फिनलंड आणि 2024 मध्ये स्वीडनचा नाटोमध्ये समावेश झाला। बेल्जियमच्या ब्रुसेल्समध्ये नाटो संघटनेचं मुख्यालय आहे। सर्व देशांचं एकमत झाल्याशिवाय नाटोमध्ये निर्णय होत नाही। जागतिक शांतता, दहशतवादाचा सामना आणि बाल्कन्स, अफगाणिस्तान सारख्या समस्या निवारण ही नाटोची कामं आहेत। जेम विशेषमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा जय महाराष्ट्र।